जय भीम, नम बुद्धाय, जय जवान, जय किसान, जय शिवराय, जय भीमराय, जय संविधान. मित्रांनो, अनिल मिश्रा झाला, जेलात गेला आणि सडणार तो आता, कारण त्याच्यावर लावली ॲट्रॉसिटी. बाबासाहेबांचे फोटो जाळता काय, पुतळे जाळता काय, चोलर समजून राहिले बाबासाहेबाले. हा जातीवादी, भडव्या, मनुवादी, गुखाया, 100 तोंडाच्या स्वतःला एवढा तोका समजत होता. त्याला काय वाटते, अरे संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर संविधानाचं पुस्तक जाळून राहिला, संविधानाचा तो अवहेलना करून राहिला. तर सरकार असंच पाहिजे काय भाऊ, विचार करायचं ती गोष्ट आहे नाही काय. सायचा जयला सळून राहिला, बघूनच राहिला असं ना तुम्ही बाजूनं, जयला सळून आला अनिल मिश्रा. आता अनिल मिश्रा सळणार जयलात. तिची ज्याने कोणता वकील होय त्याने तिच्या रिहाईसाठी कोर्टात दाखल केले, त्याने कागदपत्र ते खारिज केले. पोलीस कोर्टाने म्हटलं अरे फेकते तिकडे. आता जेला सळत अनिल मिश्रा आणि त्या संघाचे जेवढे सहकार्य होते त्याचे 2-3 लंडुरे जांगे सगळे सळणार आता जेलात. अरे बाबासाहेबाचा कायदा आहे, कायद्याचं उल्लंघन करान तर मूत प्या लागन बेटा, मोत ठेळी गायचं नाही गदीचं, कळलं काय. कायद्यासंग कोणी अवहेलना करन, बाबासाहेबासंग कोणी अवहेलना करन, त्याच्या प्रतिमेची कोणी विटंबना करन, त्याला जेलात जा लागन म्हणजे जा लागन. बरोबर नाही काय. कारण तुम्हाला असं वाटत होतं फोटो जाळू शकता, काही केलं काही होऊ शकते. अरे सोडून या गोष्टी, बाजूने व्हिडिओ बघतच असाल तुम्ही. हे बाबासाहेबांचा करामत आहे, अजून बाबासाहेब गेले नाही, संविधानाच्या रूपात जिवंत आहे. कोणचा मायचा लाल बाबासाहेब मला म्हणू शकत नाही, कोणाला म्हणू शकत नाही की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. अरे भिकार चोट आहे हो. त्या संविधान लिहिणाऱ्यापाशी 32 डिग्री, आता 10 ते 12 लँग्वेजची त्याच्यापाशी पुरेपूर लँग्वेज शाळेचं. आपल्याला 2 लँग्वेज बरोबर सिद्धी बोलता येते. मराठी आपली स्वतःची मराठी मातृभाषा ते सदा सडली बोलता येत नाही आपल्याला. तो माणूस तर 14 ते 15 भाषेचं त्याच्यापाशी ज्ञान होतं. साला एखादा आपण एका युनिव्हर्सिटीमध्ये 2 ते 3 डिग्री घेतो, तो माणूस LLB करून, तो बाहेर देशातून LLB करून आला आता माणूस. अबे अकलाय हो. अंगणवाडी नापासा तुम्ही, काय गांडाय हो. 8वी नापासा, अंगणवाडी नापासा. तुमच्यापासून तुम्ही अगोदर शिका, तेव्हा त्या संविधानात तुम्ही खोट काढा. संविधान निर्माते आले, तुम्ही त्याचे फोटो जाळून राहिले, त्याचे पुतळे जाळून राहिले का, स्वतःला शेर समजून राहिले होते काय. जा ना आता, जा जेलात सळा. तुम्हाला काय वाटते कानून अंधा. अबे कानून अंधा नाही, कारण हे संविधान बाबासाहेबाच्या, हे संविधान हे जे भारत आहे ना, हे बाबासाहेबाच्या संविधानानं चालतं. आणि संविधान रचयिता कोण आहे, बाबासाहेब. विचार करा, तर बाबा जो रचयिता आहे त्याचे फोटो जाळत असाल तर कानून माफ करा काय भाऊ. नाही, तुम्ही स्वतः मौत तुम्ही आणली. अनिल मिश्रा सारख्या मनुवादी जातीवादी भडव्यांना माझं एकच सांगणं आहे, कोणी हे तुम्हाला सांगतो, तुम्ही कोण्या धर्माची राहा, किती काही करा, आम्ही काहीच म्हणणार नाही. तुम्ही कोण्या धर्माचे आहात, कोण्या जातीचे आहात, आम्हाला काहीच घेणं देणं नाही. कोणी संविधानासंग खाजवण तर त्याला सोडला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. संविधान रूपात बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आहेत. आणि आज आहे सावित्री मातेचा जन्मदिवस. जी सावित्रीच्या मुळे माझ्या लाखो बहिणीला शिक्षण मिळालं, त्या सावित्रीच्या मुळे भारताची राष्ट्रपती महिला आहे. बघा, विचार करायची ती गोष्ट आहे. त्या सावित्रीनं आज जन्म घेतला आणि त्या मातेनं आज जन्म घेऊन हे सिद्ध करून दाखवलं की मला ह्या जगात, ह्या भारतात मला काय करायचं आहे. अनेक सावित्री माझी जन्माला आणायची आहे. तर सावित्री तर जन्माला येऊन राहिली नाही, भलकोणती सावित्री जन्माला येऊन राहिली. त्या माऊलीने केलेले कार्य सगळे विफल चालले दादा. त्या माऊलीवर अत्याचार केला, दगड मारले, शेण मारलं. त्या माऊलीनं काय काय सहन केलं. पण त्या माऊलीला लोक, आजकालच्या महिला बेमान होऊन राहिला. लाजा वाटायला पाहिजे, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. आज त्या माऊलीचा जन्मदिवस आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु ज्योतिराव फुले, संत कबीर, महात्मा बुद्ध,
हे 3 गुरु होते. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की त्या महामानवानं 3 गुरु मानले. एक बुद्ध, कबीर, फुले यांना. त्या गुरूंना मी अभिवादन करतो, कारण त्या गुरुची जेवढी शिकवण आहे तेवढी माझ्या डोक्यात आहे. आणि सावित्री मातेला, जिजाई मातेला, रमाई मातेला मी वंदन करतो. अरे तुम्ही संविधान नाही मानत तर या भारतात राहू नका. तुम्ही जय भीम नाही बोलत तर या भारतात राहू नका. पाकिस्तानात चालले जा, अमेरिकेत चालले जा. तुम्हाला तिथं गरज आहे तुमची, इथं नाही. जो कोणी संविधान विरोधी असेल, त्याचे जो कोणी बाबासाहेबाच्या विरोधात जात असेल तर त्याने माझं एकच म्हणणं, त्यानं पाकिस्तानात चाललं जाव. भारतात त्याची गरज नाही. कळलं काय? कारण जय भीम म्हणावंच लागन. भारतात असल्यावर जय भीम म्हणावंच लागन. बाबासाहेबाला पूजावंच लागन. संविधान मानावंच लागन. तुमचा बाप मानणार संविधान. कारण ज्या माणसानं संविधान लिहिलं ना, त्या माणसाच्या माता तुम्ही खाऊन राहिले, जगून राहिले, याचा विचार करा. ज्या माणसानं संविधान लिहिलं त्या माणसाच्या माता तुम्ही खाऊन राहिले, जगून राहिले. कळलं काय? कारण बाबासाहेबाचा विचार, बाबासाहेबाचे आचार हे तुम्हाला कळणार नाही. ज्याने बाबासाहेब वाचला तो माणूस कुठं पोहोचला. ज्याने बाबासाहेब वाचला नाही तो माणूस काहीच करू शकला नाही. म्हणून सांगत आहे, महाराष्ट्रातल्या जनतेनं, भारतातल्या जनतेनं हा कान्याकोपऱ्यामध्ये व्हिडिओ गेला पाहिजे, शेअर झाला पाहिजे. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत लाईक आणि चॅनल सबस्क्राईब झालं पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीमराय, जय शिवराय.